चला चला, वेळ धावत चालली आहे, लवकर. जे पीठ होतं ते कडक होतं, तर माझ्या डोक्यामध्ये हेच होतं की काय पण करून मला प्रेशर लावून ते पापड एकदम प्रॉपर असे राऊंड आणि जसं आम्हाला तालीममध्ये शिकवलंय तसे बनवायचे आहेत. तेल घ्यायचं आणि मग आटा लावायचा, म्हणजे पटकन होतं. 5 मिनिटाच्या वर झालेली आहेत. दिसते. चला चला, वेळ धावते, दाखवण्यात जाऊ नको, नंतर आम्ही बघूच ते. सावकाश सावकाश. अर्धी वेळ उलटून गेलेली आहे, लवकर. वा, जाऊ दे अंकिता. नाही आम्ही नाही खाणार. अंकिता तिकडे खूप स्ट्रगल करते. ती लिटरली पापडाची फेकत होती तर तिचे 1-2 पापड जमिनीवर पण पडले. तर तिचं पण खूप स्लो चालत होतं, पण तिचे पापड खूप मोठे होते आणि गोल होते. 10 मिनिटं उलटून गेलेली आहेत. म्हणजे संस्कृतीचं मला असं वाटतं की तिच्याकडे वेळ आहे. सावकाश सावकाश. मी कुठून एवढी सारी पावडर बनवली. मला असं वाटतंय की त्याच्यात माझ्या 3 हफ्त्यांचं जेवण तर इझिली निघून जाईल. तर मी अंकिताला बघत होती, म्हणजे ही पापड लाटते. अरे अंकिता, पापडांच्या पुढे पण जायचं असतं आपल्याला, मिरची पण कुटायची आहे. शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत. शेवटचा 1 मिनिट राहिलाय. मला खूप जोरात लागलाय. कुठता मी स्वतःच्याच फिंगरला कुटून घेतलंय, पण मस्तपैकी ते असं काळं होणार आहे उद्यापर्यंत तरी. पाच, 4, 3, 2, 1. थांब. माझ्या परफॉर्मन्स सोबत खूप सॅटिस्फाईड होती. मला कुठे ना कुठे असं वाटतं की मला तालीम करताना थोडा अजून वेळ मिळाला असता पापड लाटणे शिकण्यामध्ये, तर नक्कीच माझे पापड पण चंद्रासारखे गोल झाले असते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 पापड. 1 2 3 4 5 6 कुरडया. लागले जास्त? 2 थोडासा. ठीक आहे. पहिले मसालाच बघू. कमी मसाला एवढाच आहे. 1 चमचा असेल? जास्त असेल. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 5 कुरड्या. वा. आणि पिठाची आंघोळ. खूप छान. मसाला 4-5 घरांमध्ये भरपूर होईल एवढा आहे. तुमच्या सगळ्यांचं मिळून पण पाव किलो होणार नाही असं वाटतंय मला. सगळ्यात जास्त 1 2 3 4 5 6 कुरड्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पापड. घरला ठीक आहे. चला आता मावशींना पाठवूयात. मावशी, तुम्ही प्लीज एकदा बघून घ्या. वा, मोहीम तर झालेली आहे आणि मला असं वाटतं सगळ्यांनीच खूप छान कामगिरी केलेली आहे. तर मी मावशींना विनंती करतो की तुम्ही जो काही निकाल केला असेल तर तुम्ही मला सांगालच. काही मुलींनी खूप छान पापड केलेत, कुरडई पण छान केली, पण मिरच्या कुटताना जरा मिरच्या सांडल्यात. तो प्रकार नाही झाला पाहिजे. नासधूस नाही केलं पाहिजे. काही करायची नाही कुठल्या कामात. चला मावशी, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि दिवसभर आमच्या मुलींबरोबर राहून तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. निकाल सांगण्याआधी आपण वळायचंय आपल्या पुढच्या टप्प्याकडे. मंडळी, आपला कार्यक्रम जसा जसा पुढे जातोय
तसे तशा मोहिमा कठीण होत आहेत आणि सगळ्यांना हुरहुर लागली आहे की कोण होणार यातली गावची लाडकी लेक. म्हणजे काय आहे की हळूहळू गावच्या बाहेर कोण जाणार आहे याच्यापेक्षा या कार्यक्रमात कोण राहणार याची उत्सुकता लागलेली आहे. आता आपली एक छोटीशी एक लुटूपुटूची मोहीम आहे, ती त्याच संदर्भात आहे. आणा साहित्य. या आहेत आमच्या टॉप 6, पण यातली कुणीतरी होणार आहे एकच गावची लाडकी लेक. पण मोहिमा गाजवत गाजवत अग्निदिव्य पार करण्याची कुणात ताकद आहे आणि कोण होणार आहे या अग्नीमध्ये भस्मसात हे आपल्याला बघायचंय. फोटो जाळायचा. हा, पण याच्यामध्ये अजून एक थोडा ट्विस्ट आहे. तुमचे टॉप तरी कोण आहेत हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि तुम्हाला सांगायचंय. आणि उरलेल्या लोकांचे फोटो तुम्हाला जाळून टाकायचे. ओ, सगळ्यांनी इतकी मेहनत केली आणि कोणाची तरी तुम्ही फोटो जाणार आणि त्यांची मेहनत असं जाणार की नाही हे डिझर्व नाही करत. तर असं होतं की यार कसं का करायचंय. चला मालकीन बाई या. टॉप 3 मध्ये जे जाऊ शकत नाही त्यातलं पहिलं नाव आहे स्नेहा. स्नेहा. कारण सांग. माझं आणि स्नेहाचं खूप मोठं भांडण झालेलं लास्ट टाइम. दॅट इज वन कारण. त्याच्यामुळे तुला वाटतं मी टॉप 3 मध्ये जाऊ नाही शकत एका भांडणमुळे? परफॉर्मन्सचं काही नाही म्हणजे इकडे. परफॉर्मन्स आय थिंक इथे जे पण आहेत सगळे डिझर्व करतात टॉप 6 मध्ये. एका भांडणच्या. ओके ओके, डू इट. सो सगळ्यात पहिला फोटो जो भस्मसात होतोय तो आहे स्नेहाचा. ते भांडण होऊन आता खूप वेळ झाला. श्रेजाने मी खूप नॉर्मली बोलतो तर हे मला लिटरली खूप फनी, मला एक जोकच वाटला की ती हा रिझन वापरते. चला पुढचं नाव. रमशा. तेव्हा रसिका हॉस्पिटलमध्ये गेलेली तेव्हा रमशा माझ्या बरोबर खूप चांगलं बोलायला लागलेली आणि चांगली फ्रेंड बनायला लागलेली. आणि जेव्हा रसिका परत आली तेव्हा तिने साईडलाईन केलं आणि मला असं जाणवलं ते तिच्याकडून. काही पण ब्रो, काही पण. तिने माझा फोटो जाळला तर ऑनेस्टली मला बिलकुल चांगलं नाही वाटलं. कारण मला नाही वाटत की मी टॉप 3 मध्ये असणं डिझर्व नाही करत. मी खूप जास्त डिझर्विंग आहे त्या पोझिशनसाठी. वोट आउट करायची मला नेगेटिव्ह बोलून. आणि एकदा पण बोलले नाही की श्रेजा तू फायनली पॉझिटिव्ह झाली आहेस असं कधी तिच्याकडून मी बोलले का? मी खूपदा बोलले, तुला खूप मोटिवेट पण केलंय. पहिल्या दिवसापासून घरापासून मला तू आवडत नाही असं कधीच नाही झालं. मला नाही वाटत माहीत तुला असं का वाटतंय खरं. पण मग लोक का मला कोण लोक म्हणतात? लोकांचं नको ऐकू ना, माझं ऐक ना. तू सगळ्यांवर विश्वास जर ठेवणार तर कसं चालणार श्रेजा? रमशा मला ते वाईब फोटो जायला ना मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तू हे जे रिझन दिलंय ना की मी तुझी चांगली मैत्रीण नाही असं कधीच नाही होतं ब्रो. तुझ्याकडे जर प्रूफ असेल तर सांग मला. चला पुढचं. मी एक वोट आउट एक्सपेक्ट नव्हता केला. मी रसिकाचं नाव बोलते कारण रसिका तुला असं वाटतं की तूच सगळ्यांची मदत करतेस पण तू हे बघितलं नाही की लोक पण तुझी मदत करतात. श्रेजा तुला काहीही त्रास व्हायचा मी असायची तुझ्यासोबत. मी पण असायचे ना रसिका. मला कंप्लीट करू दे. तुला हे पण म्हटलं की श्रेजा तू माझ्याकडे येऊन कधी पण रडू शकते, जबकि वर्षा तुला येऊन बोली की अरे माझ्यासमोर येऊन कधी रडायचं नाही. त्या गोष्टीचा तुला कधी वाईट नाही वाटलं, पण तुला मी जे करते त्याचं तुला लवकर वाईट वाटते.
जर तुला माहित आहे की तुझी प्रॉब्लेम आहे की तू येऊन नाही बोलत आहे, ऍटलीस्ट हे तरी सांग की अरे बाबा ऐक, मी तुझ्याशी नाही बोलणार, मला 3 दिवस दे, 4 दिवस दे, मग मी पण नाही जाणार तिच्याकडे. थँक्यू सो मच. श्रेजा, तू तुझ्या जागेवर जाऊ शकतेस. संस्कृती ये. पहिलं नाव आहे स्नेहा. कारण की जेवढे पण स्ट्रेंथचे मोहीम झालेत त्याच्यामध्ये तिने पार केलंच आहे, पण जेही त्याला सोडून मोहीम झाल्यात ना त्याच्यामध्ये ती एवढं नाही परफॉर्म करू शकली आहे. इंग्लिश तू जिंकली होतीस, आजोबांना इंग्लिश तू शिकवलं होतंस. मला असं कुठे ना कुठे वाटतं की तिला तिचं लेवल अप करायला पाहिजे. स्वतः एक मोहीम नाही जिंकली आतापर्यंत, मला शिकवायला आली. काही टॅलेंट किंवा काहीही तुमचं आता जसं घराचं वगैरे असतं ते सगळं काय काम आहे, तिला त्याच्यामध्ये स्किल अप करण्यावरती फोकस करायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं स्नेहा प्लीज. एका ठिकाणी धरून ठेव संस्कृती. तेवढं पण जमत नाहीये मोहिमासारखंच. मी फक्त जे स्ट्रेंथचे टास्क आहेत ते जिंकते, पण असं नाहीये. ती तर एक पण टास्क नाही जिंकली तर तिची लायकीच नाही हे बोलायचं. दुसरं नाव सांग. टॉप 3 मध्ये जर मी कन्सिडर केलं तर सॉरी श्रेजा. कारण की जसे मोहीम चाललेत ऑब्व्हियसली तू पण खूप तुझा बेस्ट ट्राय करते आणि तू करतेस पण आहे, पण कुठे ना कुठे मला असं वाटतं की जे लेवल आता बाकी सगळ्यांनी सेट केलेलं आहे तो तुझा कुठे ना कुठे तो घडा कमी पडलाय. हे नाव ॲक्च्युली मी घेतल्यानंतर मला खरंच माहिती नाही की काय रिॲक्शन्स येतील. एकटं हे जी मला जीत आहे ना ती अजून मिळवायची राहिली आहे आणि त्याच्यामुळे टॉप 3 मध्ये मी आजच्या दिवशी स्वतःला नाही बघत, पण उद्या मी मेहनत करून नक्कीच स्वतःला टॉप 3 मध्ये बघेन. खूप हिम्मत लागते स्वतःच्या तोंडावरती कालिक पुसून घ्यायला. मला त्याच्याबद्दल वाईट वाटतंय, तेवढंच मला राग सुद्धा येतो आणि हा जो राग आहे तो मी खूप पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये टर्न करणार आहे. खूप त्याला मी माझं मोटिवेशन आणि फ्यूल बनवणार आहे. ते फक्त फोटो जाळण्यापुरती नाहीये संस्कृती, पण या निमित्ताने तू हेच सांगितलंस सगळ्यांना की मी गावची लाडकी लेक होऊ शकत नाही. हे झालं तुझं मत. गाव आणि महाराष्ट्र ठरवेल. तू तुझ्या जागेवर जाऊ शकतेस. थँक्यू. ती स्वतःलाच टॉप 3 मध्ये बघत नाही. ती म्हणत असते मी सायकोलॉजिस्ट आहे, मी सायकोलॉजिस्ट आहे. पण जर तू सायकोलॉजिस्ट आहे तर तू ॲटलिस्ट विचार करून गोष्टी कर. आता जरा आपण उलट करू. आधी फोटो जळायचास आणि मग कारण सांगायचंस. जसं तिने आत्ता सांगितलं वैयक्तिक, तर माझं असंच आहे की तू इंडिव्हिज्युअल टास्क जिंक. आय एम वेटिंग फॉर इट. आता मी फर्स्ट येऊन दाखवणार आहे. ही माझी स्वतःसोबत मोहीम आहे आणि अंकिता त्याची वाट बघते. तू कधी पहिले येतेस ते. त्या गोष्टींनी मला अफेक्ट कुठे ना कुठे नक्कीच झालेलं आहे. कारण की सगळेच माझं एन्थुझियाझम, माझं परफॉर्मन्स बघत आहेत. मला स्वतःच्या माझ्या परफॉर्मन्समध्ये खूप कॉन्फिडन्स आहे. तिची एनर्जी माझं असं आहे की तू प्लीज टास्कमध्ये टाक ती एनर्जी आणि आत्तापासून थोडं अजून वर्कआउट कर. मे बी यू नो चेंज. आय एम ऑन इट. आय नो दॅट. स्नेहा स्ट्रॉंग कॉम्पिटिशन आहे, बट कुठे ना कुठे ती थोडीशी पाठी पडते, तर म्हणून. स्ट्रॉंग आहे पण मागे पडते. ठीक आहे, पाठी पडते ना ॲटलिस्ट दुसऱ्यांच्या समोर. इकडे मी आहे ना. तुम्ही पहिल्या हफ्त्यांपासून मला वोट आउट करायचा प्रयत्न करते तरी मी आहे ना, इकडे म्हणून तर तुला स्ट्रॉंग बोलली मी. पण पाठी पडते. पण थोडी तरी पाठी पडते सगळ्यांपासून. ठीक आहे ठीक आहे. मी स्ट्रॉंग आहे तर मी ऑब्व्हियसली टॉप 3 मध्ये असणार. तर हिनी पण मला वाटतं विचार नाही केला. या रसिका. कुठे ना कुठे मला असं वाटते ती शो साठी फिट नाहीये. कारण
ती फिजिकल स्ट्रेंथ आहे पण मेंटल स्ट्रेंथनी खूप कमी पडते, खूप नेगेटिव्ह विचार करते गेमबद्दल पण स्वतःबद्दल पण.